इंग्लंडचा वेगवान गोलंदाज मार्क वूड याच्या डाव्या पायाच्या गुडघ्याला दुखापत झालेली आहे। यामुळे आगामी भारत विरुद्ध इंग्लंडच्या 5 सामन्यांच्या मालिकेला मार्क वूड मुकण्याची शक्यता आहे। मार्क वूड याला चॅम्पियन्स ट्रॉफीच्या सामन्यादरम्यान ही दुखापत झालेली होती। भारतीय क्रिकेट संघातील जसप्रीत बुमराह, संजू सॅमसन आणि मयंक यादव पूर्णपणे बरे झालेले नाहीयेत। यामुळे आगामी IPLच्या सामन्यांना हे तिन्ही खेळाडू मुकण्याची शक्यता आहे। संजू सॅमसनच्या बोटाला दुखापत झाल्याने ध्रुव जुरेल यष्टिरक्षकाच्या भूमिकेत सध्या दिसण्याची शक्यता आहे। वेस्ट इंडिजचा माजी खेळाडू दिनेश रामदीन याने ऋषभ पंतच्या फलंदाजीचं कौतुक केलेलं आहे। ऋषभ पंतची फलंदाजी कौतुकास्पद असल्याचं दिनेश रामदीन याने म्हटलेलं आहे। सध्या जगभरामध्ये अव्वल दर्जाचे यष्टिरक्षक फलंदाज निर्माण झालेत म्हणत दिनेश रामदीनने पंतच्या खेळाचं कौतुक केलं आहे। भारताचे ऑल इंग्लंड बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेतील आव्हान हे संपुष्टात आलेलं आहे। लक्ष्य सेन याचा पुरुष एकेरी स्पर्धेमध्ये चीनच्या ली शिफेंग यांच्याकडून पराभव झालेला आहे, तर ट्रॉसा जॉली आणि गायत्री गोपीचंद यांचा महिला दुहेरी विभागाच्या उपांत्य फेरीमध्ये पराभव झाला आहे। महिला प्रीमियर लीगचा अंतिम सामना आज होणार आहे। मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स मध्ये हा सामना रंगणार आहे। या दोन्ही संघांनी 8 पैकी 5 सामने जिंकत अंतिम फेरी गाठलेली आहे।